हाय सगळ्यांना, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आपण फुगाबाही कशी कट करायची. आता बऱ्याचशा महिलांना फुगाबाही चपटा फुगा हवा असतो आणि काही महिलांना वरती खूप फुगा हवा असतो, जसं की पफ हवा असतो. तर पफ यावा त्यासाठी काय करायला लागेल. आता आपल्याला ही बाही मी 30 साईजची घेतलेली आहे. 30 साईजची बाही जी आहे ती मी अशा पद्धतीने टिक करून घेणार आहे. मार्क. तर ही जी 30 साईजची बाही आहे मी अशा पद्धतीने टिक करून घेणार आहे. आणि हा जो आकार आहे हा सरळ घ्यायचा आहे आधी. जर तुम्हाला जास्त फुगा नको असेल तर अशा पद्धतीने सरळ टिक करून घ्यायचा आहे. आणि हा जो कापड आहे हा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणत असाल ताई तुमच्याकडे कापड तर भरपूर आहे म्हणून फुगा येईल, पण तसं काही नाही. तर जेव्हा तुम्हाला फुगा खूप मोठा पफ हवा आहे तर ब्लाऊज पीस आपल्याला जवळजवळ अर्धा मीटर एक्स्ट्रा घ्यायचा असतो, कारण पफसाठी खूप जास्त कापड लागतो. आणि जर तुम्हाला रेग्युलर बाही कट करायची, तिला पपच नकोय, फक्त साईडलाच वाढवायचे, तर तुम्हाला एक्स्ट्रा जास्त कापड घ्यायची गरज येत नाही. तर इथं मी 30 साईजची बाही ठेवलेली आहे. आणि आपल्याला फुगा तयार करण्यासाठी, प्लेट्स तयार करण्यासाठी इथून 4 ते 5 इंच जरी कापड असेल तरी पण खूप आहे. तर इथं मी 5 ते 6 इंच माझ्याकडे कापड एक्स्ट्राचं आहे, तर मी घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला. आता खूप जास्त फुगा यावा त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते दाखवणार आहे. ही तर झाली आपली रेग्युलर, हिला जास्त पप येणार नाही, फक्त आहे तसं चपटा फुगा येणार आहे. तर आपल्याला जास्त पप येण्यासाठी इथून आपल्याला 3 ते 4 इंच वरती टिक करायचं आहे अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. इथून आपल्याला 1.5 इंच, इथून किती इंच द्यायचं आहे, 1.5 इंच. 1.5 इंचावरून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता आपण ही बाही कट करणार आहोत. ही बाहीची जी उंची आहे, उंची तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढीच उंची इथं घ्यायची आहे. ही जी वाढवलेली उंची आहे ती उंची वाढणार नाही, तो पप मध्ये जाणार आहे. उंची आपल्याला जेवढी बाहीची हवी तेवढीच आपल्याला इथं टाकायची आहे. जेवढी उंची असेल तेवढी टाकली. इथं कापड एक्स्ट्रा घेतला तरी बाही तुमची वाढीव होणार नाहीये. तर आता आपण कट करून घेऊयात. कुठल्याही साईजची बाही तुम्हाला अशाच पद्धतीने कटिंग करायची आहे. आणि पपच्या बाहीला किंवा फुगा बाहीला शक्यतो खोल भाग नसतो, पण तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. हा जो वरचा भाग आपण एक्स्ट्राचा कट केलेला आहे हा फुगा क्रिएट होण्यासाठी, म्हणजे पप क्रिएट होण्यासाठी आहे. तर अशा पद्धतीने इथं खाचा पाडायचा आहे आणि इथं सुद्धा खाचा पाडून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने खाचा पाडलेला आहे. इथून सुद्धा आपण खाचा पाडून घेऊयात. आणि इथं सुद्धा आपल्याला खाचा पाडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खाचे पाडून घेतले. तर आता आपल्याला काय करायचंय, प्लेट्स टाकायचे आहेत. सगळ्यात आधी आपल्याला कुठल्याही साईडने तुम्ही कुठल्याही प्लेट्स टाकू शकतात, किंवा साधी रेग्युलर जर तुमची फुग्याची बाही असेल तर एका साईडने जरी प्लेट्स टाकल्या तरी चालणार आहे. तर मी आता प्लेट्स टाकून घेते. मी धागा चेंज केलेला नाही, जेणेकरून तुम्हाला दिसेल की आपल्याला पप कसा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत आपलं हे होतं. तर घेतलेलं आहे बघा, पप किती सुंदर आलेला आहे. अजून तर खाली प्लेट्स घ्यायचे बाकीच आहेत आपल्या. आता आपण खाली प्लेट्स घेऊन घेऊयात. एका साईडलाच मी पूर्ण घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय, ही जी बाजू आहे ती पण तशाच पद्धतीने घ्यायची आहेत. एका साईडलाच प्लेट्स घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही उलट सुलट साईज घेतल्या तरीही चालणार आहे. पप अतिशय सुंदर दिसतो, तशा जरी घेतल्या ना तरी पप अतिशय सुंदरच तयार होतो.
आता आपल्याला काय करायचंय, पप कसा आला तो बघायचा आहे. बघा खूप सुंदर असा पप आपला क्रिएट झालेला आहे. तुम्हाला बाही सुद्धा ठेवून दाखवते मी. अशा पद्धतीची आपली ही बाही येणार आहे. ठीक आहे, हा आपला पप येणार आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, दंडघेर मोजायचा आहे बाहीचा. दंडघेरपेक्षा जास्त जर बाही असेल तर इथं सुद्धा आपण एक प्लेट्स टाकून घेऊ अजून. तर अशी करून आपल्याला अशा पद्धतीची बाही ठेवून दंडघेर मोजायचा आहे. दंडघेर मोजायचा आणि 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. तर मी इथं पट्टी कट करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर ही पट्टी आपल्याला इथं जॉईन करायची आहे. तर बघा अतिशय सुंदर असा पप तयार केलेला आहे आपण बाहीचा. खूप सुंदर दिसतोय, पपची बाही आहे. आता आपण ही जी पट्टी आहे ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण टीप टाकून घेतलेली आहे. तर आता हा जो कापड आहे सरळ बाजूने टीप टाकायची आपल्याला. हा जो कापड आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि अशी पट्टी आपल्याला इथं तयार करायची आहे. हिला पट्टी फुगा म्हणतात. ही जी बाही आहे हिला पट्टी फुगा म्हणतात. ही जी पट्टी आहे ही तुम्ही वेगळ्या कलरची सुद्धा लावू शकता. जर 2 कलरचं तुमच्याकडे साडी असेल, 2 कलरचं पीस असेल तर ही पट्टी तुम्ही लावू शकता. तर इथं आपल्याला दंडघेरला अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली अतिशय सुंदर अशी फुगाही तयार झाली आणि खूप सुंदर असा आपला फुगा तयार झालेला आहे बाहीला. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे बाही. तर अशा बाहीसाठी तुम्हाला कापड कसा घ्यायचा आहे आणि कुठं किती इंच वाढवायचं हे मी सांगितलेलंच आहे. खूप सुंदर दिसते पट्टी फुगा. आपण एक्स्ट्राचा वरती उंचीला कापड वाढवला म्हणून इतका सुंदर फुगा आलेला आहे. जर वाढवला नसता तर अशा पद्धतीने फुगा आला नसता. अतिशय सुंदर अशी आपली इथं ही पट्टी फुग्याची बाही तयार झालेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर बघा तुम्ही फुगा किती सुंदर येतोय. असं सुद्धा ठेवलं तरी फुगा येतोय. अशा पद्धतीने बघा तुम्ही फुगा किती सुंदर दिसतोय बाहीचा. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.